शुभ सकाळ सगळ्यांनो। आज बनवूया आपण राणी बेसनापासून ढोकळा। तर बेसन पीठ आपण हे चाळून घेतलेलं आहे। आता एका पातेल्यामध्ये पाणी टाकू, अंदाजे 1 कप, लिंबू सत्व अर्धा चम्मच कमी आहे आणि 2 चम्मच साखर, चवीनुसार मीठ आणि 1 पडी खायचं तेल। आता हे साखर विरघळेपर्यंत आपण हे फेटूया। पूर्ण साखर विरघळली। आता आपण यामध्ये बेसन पीठ टाकूया थोडं थोडं। आता हे पूर्ण फेटून घेऊया। याला एकजीव करायचं, गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे। बघा छान एकजीव झालेला आहे। आता यामध्ये आपण खायचा सोडा टाकायचा आहे, अर्धा चम्मच कमी आहे। थोडं त्यावरती पाणी टाकायचं, नाहीतर एकदम ते कुठं लाल कुठं पिवळं असं होतं। आता हे आपण फिरवून घेऊया। तुम्ही याच्यात सोड्याऐवजी इनो सुद्धा टाकू शकता। आता बघा आपण एका कढईमध्ये पाणी ठेवलं, त्यामध्ये एक स्टँड ठेवलं आणि या प्लेटला तेल लावून घेतलं। पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपण हे मटेरियल टाकून घेऊया। आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि फुल गॅसवर 20 मिनिटं आपण शिजू द्यायचं आहे। बघा 20 मिनिट झाले, बघूया आपला ढोकळा छान फुललेला आहे। आता याला आपण तडका देऊया। पॅनमध्ये तेल ठेवलं, त्यामध्ये मोहरी टाकूया, हिरवी मिरची आणि कढीपत्ता। तर हे आपण ढोकळ्यावर टाकूया। आता याचे काप करून घेऊया। यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि थोडे किसलेले खोबरे। असा ढोकळा तुम्ही पहिल्यांदा केला तरी परफेक्ट होणार आहे, थोडासाही चुकणार नाही आहे। आता आपण काढून बघूया। बघा छान स्पंजी आलेला आहे आपला ढोकळा। तुम्ही याच्यासोबत टोमॅटो सॉस खाऊ शकता किंवा एखादी चटणीसुद्धा करू शकता। तर नवीन व्हिडिओ बघायकरता सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।